मिनिट येतोय आवाज मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही, समजली नाही, जे निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदाराची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवले गेलेले आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? बरं, निवडणूक आयोग यांना निवडणुका लढवायच्या नाहीयेत, निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला ते मतदार कोण आहेत हे कळले नाही, म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं, माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते पाहिलं ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट नावा सकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या या 2022च्या याद्या, ज्याच्यामध्ये फोटो आहे, नाव आहे, सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय. हे का करतय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत? काय बोल ना. देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आलाय. हा जो सगळा घोळ आहे, याचा जो अभ्यास आहे, त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का? त्यांचं संपू द्या ना. अर्धवट विषय राहिला त्यांना पूर्ण केलं. देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आणि काही पुढे लपून राहिलेले नाही. त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे ना, एडिशनचं पण आहे. एडिशन काय एडिशन दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृत. तर अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळायचं काम शक्य आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोड समज आहे. राजुरा मतदारसंघात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. तिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन समजा त्यांच्या मोबाईलवरती हे सिद्ध झालं. आम्ही तक्रार दिली, अद्यापही तिथे कुठे गुन्हा दाखल झाला. आम्ही पकडून दिलं, चोरी पकडून दिली, कशा प्रकारची चोरी झाली पुराव्यासह दिलं. त्यामुळे आता ती कारवाई झाली नाही. पुढे सांगतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.